नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स अर्थात KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ सोशोलॉजी स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम 2020-21. आजचा माझ्या व्याख्यानाचा टॉपिक आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सामाजिक उत्तरदायित्व. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक उत्तरदायित्व या विषयावर चर्चा करण्या अगोदर आपण आपली समाज रचना कशी आहे, सोशल स्ट्रक्चर कसं आहे ते आपण बघणार आहोत. व्यक्ती, कुटुंब, समूह, संस्था, समाज आणि राष्ट्र अशा प्रकारे ही समाज रचना तयार झालेली आहे. व्यक्ती ही कुटुंबातून निर्माण झालेली आहे. थोडक्यात व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास कुटुंबामधून झालेला आहे आणि कुटुंब ही जीवनाची आद्य पाठशाळा आहे. कुटुंबातून आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार होतात. कुटुंब आपल्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करणारं एक महत्वाची अशी एक संस्था आहे आणि ही संस्था जी आहे ती आपल्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी झटत असते. मग त्यामध्ये आपली आई, वडील किंवा भावंड, घरातील सर्व सदस्य एकमेकांची अतिशय काळजीपूर्वक जी सर्व प्रकारची जबाबदारी जी आहे ती घेत असतात आणि त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. समाज रचना तयार होण्यासाठी समूह हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण समूहाशिवाय समाजाची निर्मिती होणं अशक्य आहे. समूह म्हणजे का, की पारस्परिक आदान प्रदान करणाऱ्या मानवाचा गट. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अरिस्टॉटल हा विचारवंत असं म्हणतो, मॅन इज अ सोशल ॲनिमल. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि समाजामध्ये राहत असताना तो आपल्या सदस्यांबरोबर समूह करून राहतो. समूह करून राहणं ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी आदिम कालखंडापासून तर आजपर्यंत माणूस समूह करून राहतो. आजही आपल्याला समाजामध्ये विविध प्रकारचे समूह बघायला मिळतात. कुटुंब असेल, मित्रांचा गट असेल, शाळा, महाविद्यालय, कामगार संघटना, हे सर्व प्रकारचे समूह आहे आणि या समूहांमधून समाज रचना तयार झालेली आपल्याला बघायला मिळते. समाजामध्ये विविध प्रकारच्या संस्था आहे. या संस्थांद्वारे आपल्या विविध प्रकारच्या गरजा होतात. उदाहरणार्थ कुटुंब संस्था, विवाह संस्था, धर्म संस्था, राज्य संस्था, या सर्व संस्था ज्या आहे या संस्थांशी आपला अतिशय जवळचा संबंध आहे आणि या संस्था वेगवेगळ्या प्रकारचे काम पूर्ण करतात. उदाहरणार्थ कुटुंब संस्थेद्वारे प्रजोत्पादन, प्रजासंगोपन, विवाह संस्थेद्वारे स्त्री पुरुषांच्या संबंधांना मान्यता देणं असेल, शिक्षण संस्थेद्वारे शिक्षणाचं अध्ययनाचं कामकाज केलं जातं. त्याचबरोबर शासन संस्थेमध्ये समाजामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्याचं काम ही संस्था, शासन संस्था करत असते. समाज या सर्व घटकातून तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो. समाज म्हणजे काय, सोसायटी इज अ वेब ऑफ सोशल रिलेशनशिप. समाजामध्ये ज्या काही सामाजिक संबंधाची जे काही जाळं आहे किंवा जे मिश्रण तयार झालेलं आहे त्यातून समाजाची निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि मग समाजाचा आणि व्यक्तीचा संबंध काय, की व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं काम समाज करतो आणि म्हणून व्यक्तीच्या विकासासाठी समाज महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. तसंच व्यक्तीशिवाय समाजाला अर्थ नाही. व्यक्ती आणि समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. थोडक्यात व्यक्तीच्या विकासातून, व्यक्तिमत्वाच्या विकासातून समाज निर्माण होतो आणि समाज हाच व्यक्तीचा मूलभूत घटक आहे. त्यामुळे समाजाची निर्मिती होते, समुदायाची निर्मिती होते आणि त्यातून राष्ट्र निर्माण होतं. अशा प्रकारची ही समाज रचना आहे. आणि मग आपण समाजामध्ये राहत असताना समाजाचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो. आपण ऋण फेडणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ऋण आपण समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ मातृऋण, पितृऋण, समाज ऋण, देश ऋण, अशा प्रकारचे विविध प्रकारचे ऋण जे आहे आपल्यावर आहे. कारण आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये असंख्य घटकांचा वाटा आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून समाज रचनेचा अभ्यास केल्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत, तो म्हणजे सामाजिक उत्तरदायित्व. आता समाजामध्ये राहत असताना विविध प्रकारच्या गरजा आपण आत्ताच स्पष्ट केल्याप्रमाणे आपण समाजात पूर्ण करत असतो. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, अशा असंख्य गरजा ज्या आहेत त्या समाजामध्ये पूर्ण होत असतात. आता सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय, थोडक्यात समाजाला आर्थिक, सामाजिक फायदा होईल अशा रीतीने कार्य करणं. प्रत्येक व्यक्तीला या कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात. आर्थिक क्रिया कराव्या लागतात.
आणि या क्रिया करत असताना फक्त स्वतःचाच फायदा बघून चालत नाही. म्हणून अगदी व्यक्ती असो, संस्था असो किंवा विविध प्रकारच्या इंडस्ट्री किंवा उद्योगधंदे असो, हे उद्योगधंदे करत असताना किंवा आपली स्वतःची कामं करत असताना फक्त स्वतःचाच फायदा बघून चालत नाही, तर आपल्या समाजाचं, राष्ट्राचं भलं कसं होईल, कल्याण कसं होईल हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि त्यातून ही भावना जी आहे ती पुढे आलेली आपल्याला बघायला मिळते. पर्यावरणाच्या हितसंबंधासाठी कार्य करणं कारण आपल्या सभोवताली असणाऱ्या वातावरणाला आपण पर्यावरण असं म्हणतो. म्हणजे नैसर्गिक पर्यावरण असेल, सांस्कृतिक पर्यावरण असेल, या सर्व प्रकारच्या पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना माहिती की आज विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती ज्या आहे त्यांना आपण तोंड देत आहोत. सध्या कोविड-19ची जी काही साथ आहे किंवा जो काही रोगराई संपूर्ण जगभर पसरलेली आहे, त्याची जी बाधा आहे ती सर्वसामान्यांपासून तर अतिशय श्रीमंत देशांतील नागरिकांपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचलेली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून या पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि ती सुद्धा जबाबदारी आपल्याला बघायला मिळते. सामाजिक बांधिलकी जोपासणं किंवा जपणं हे महत्वाचं कार्य जे आहे ते सामाजिक उत्तरदायित्व या संकल्पनेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं. आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत किंवा भविष्य काळात तुम्हीही वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करणार आहात, परंतु या समाजातूनच आपण मोठं झालो आहोत किंवा या समाजापासूनच आपला विकास झालेला आहे. म्हणून आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. या भावनेने सामाजिक बांधिलकी जपणं आणि या समाजाचं ऋण वेगवेगळ्या प्रकारे फेडता येईल ते आपण पुढच्या काही मुद्द्यांमध्ये बघणार आहोत. समाज आणि राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देणं. आपण आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं कल्याण होण्यासाठी आपण योगदान वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतो. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे जर आपण काम केलं, ती सुद्धा एक प्रकारे देशसेवा आहे, समाजसेवा आहे. मग प्रत्यक्ष देशाची सेवा फक्त देशाचं संरक्षण करणं एवढंच नाही, तर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतात ते सुद्धा महत्वाचं आहे. या संदर्भात एक उदाहरण मी असं देईन की मॅक्स वेबर नावाचा विचारवंत असं म्हणतो की भांडवलशाही जी आहे ती विकसित जी झाली ती ख्रिश्चन धर्मामध्ये 2 धर्मपंथ आहे, एक कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट. प्रोटेस्टंट धर्मपंथ असं म्हणतो की तुम्ही तुमचं काम जर प्रामाणिकपणे केलं ती सुद्धा ईश्वर सेवा आहे. म्हणून तुमचं काम प्रामाणिकपणे करा, ती सुद्धा तुमच्या एक प्रकारे देशसेवा, राष्ट्रसेवा, समाज उभारणीमध्ये तुम्ही योगदान देऊ शकतात. कारण तुमचं खारीचा वाटा सुद्धा हा मोठं योगदान देऊ शकतो. सामाजिक उत्तरदायित्व या घटकामध्ये आपण समाजाला एक आपली उपयुक्तता कशी प्राप्त करून देता येईल याचा विचार पुढे आणताना आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आपण काही आपल्या समोर स्क्रीनवर ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामध्ये वंगारी मथाई, सर हेनरी फोर्ड, रतन टाटा अशी असंख्य उदाहरणं आहेत की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या, देशाच्या आणि अखिल विश्वासाठी खर्च केलेलं आपल्याला बघायला मिळतं. समोर वंगारी मथाई या महिलेचं छायाचित्र आपल्याला बघायला मिळतंय. वंगारी मथाई यांनी ग्रीन बेल्ट मुवमेंट ही मोठी चळवळ जी आहे ती उभारलेली आपल्याला बघायला मिळते. अगदी लहानपणापासून त्यांनी अतिशय गरिबीमध्ये शिक्षण घेतलं, ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेतलं आणि केनियासारख्या देशामध्ये त्यांनी प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेमध्ये सुद्धा गेल्या. त्यानंतर त्यांनी प्राणीशास्त्राची पदवी संपादन केली, MSc झाल्या आणि विशेष म्हणजे त्या प्राध्यापिकाही झाल्या. पण एवढं असतानाही केनियासारख्या किंवा दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जंगलांची तोड केली जात होती. या जंगलांच्या तोडीमुळे त्याचे विविध वाईट परिणाम जे आहे ते या दक्षिण आफ्रिकेतील देशांवर झालेले आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ अतिशय मोठ्या प्रमाणात जंगलतोड केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये किंवा आफ्रिका खंडामध्ये दुष्काळ, कुपोषण, बेरोजगारी, गरिबी अशा विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. यामधून स्वतः त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं. अगदी जे डोंगर होते वृक्षतोडीमुळे उघडे बोडके झाले, त्या ठिकाणी त्यांनी स्थानिक महिलांच्या मदतीनं मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी झाडं लावली, ती जगवली आणि झाडं लावताना ती फळझाडं किंवा ड्राय फ्रुट्स ज्याला म्हणतो आपण ती झाडं लावली. त्यातून स्थानिक लोकांना, महिलांना रोजगार मिळाला.
महिलांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलं. हे करत असताना एक महिला म्हणून त्यांना खूप मोठा संघर्षाला तोंड द्यावं लागलं. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा असा की जगभरामध्ये पितृसत्ताकता मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पूर्वी होती, आजही बऱ्याच प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातं. या वंगारी मथाई यांना सुद्धा ती प्राध्यापिका आहे, ती राजकारणामध्ये आली. तिने केनिया देशामध्ये वनमंत्री पद सांभाळलं आणि यामुळे तिचा उद्योगपती असणाऱ्या नवऱ्याने सुद्धा या महिलेला घटस्फोट दिलेला आपल्याला बघायला मिळतो. परंतु तिने मागे वळून बघितलं नाही. तिने जंगलांच्या संवर्धनासाठी मोठं काम केलं. तिच्या या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आणि विशेष म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे किताबही किंवा पारितोषिक जे आहे ते प्राप्त झालेले आपल्याला बघायला मिळतात. आणि यांचं योगदान ते त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की मी असेल किंवा नसेल, परंतु मी या जंगलांच्या रूपाने जिवंत राहीन एवढं मात्र निश्चित आहे. आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील जंगलं जी आहे ती पुन्हा नव्याने हिरवीगार झालेली आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून वंगारी मथाई यांची ग्रीन बेल्ट मुवमेंट जी चळवळ जी आहे, सामाजिक चळवळ जी आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एक सामाजिक उत्तरदायित्वाचं एक उत्तम उदाहरण माझ्या मते वंगारी मथाई यांचं आहे आणि त्यांच्या या कार्याची प्रेरणा तुम्हाला आम्हाला सुद्धा घेता येणं शक्य आहे. सर हेनरी फोर्ड हे नाव तुम्ही ऐकलं असेल. फोर्ड ही कंपनी 4 व्हीलर आणि 4 चाकी वाहनांसाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकन हे उद्योगपती आहे. अगदी प्रचंड स्ट्रगल करून त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये भरारी घेतलेली आपल्याला बघायला मिळते. आणि यांचं एक महत्त्वाचं ध्येय कोणतं होतं की उत्पादन करताना कमीत कमी धूर सोडणाऱ्या गाड्या, स्वयंचलित गाड्या निर्माण करायच्या. गोरगरिबांना सुद्धा ह्या गाड्या घेता आल्या पाहिजे, त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. आपल्या कंपनीमध्ये असणाऱ्या सर्व कामगारांना सुद्धा या गाड्या खरेदी करता आल्या पाहिजे, त्याची उपभोग त्याचा घेता आला पाहिजे. आणि विशेष म्हणजे एवढंच नाही तर सर हेनरी फोर्ड यांनी आपल्या कंपनीमध्ये असणाऱ्या सर्व कामगारांना मोठ्या प्रमाणामध्ये पगारवाढ दिली. त्यांचं म्हणणं असं होतं की माझा कामगार हा उपभोक्ता बनला पाहिजे आणि तो माझा ग्राहक बनला पाहिजे. थोडक्यात सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपल्या नफ्याचं प्रमाण कमी करून त्यांनी कामगारांसाठी आणि सर्व लोकांसाठी स्वस्तामध्ये उत्पादन कसं होईल, कमी प्रदूषणामध्ये या गाड्या कशा चालतील, अशा प्रकारचं योगदान एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून यांचंही एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. आपल्या समोर भारतीय उद्योगपतीचं एक उदाहरण महत्त्वाचं आहे. टाटा यांची तिसरी पिढी अर्थात रतन टाटा यांनी आपल्या देशामध्ये सध्या कोविड-19ची साथ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि या कोविड-19च्या साथीच्या प्रसंगी त्यांनी 5,000 कोटी रुपयाची मदत जी आहे ती सरकारला जाहीर केली. अर्थात PPE किट असेल किंवा या साथीच्या रोगासाठी आपण कशी मात करू शकतो या संदर्भातील महत्त्वाचे उपकरणं खरेदी करता यावी. एक प्रकारचे सामाजिक उत्तरदायित्व हे त्यांनी जोपासलेलं आपल्याला बघायला मिळतं. अर्थात सर्व ज्या कंपन्या आहे बऱ्यापैकी याच प्रकारे आपलं उत्तरदायित्व निभावताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणून रतन टाटा यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत महात्मा गांधी, भारताचे राष्ट्रपिता आणि त्यांचे अनुयायी अर्थात अण्णा हजारे. आता महात्मा गांधींचे योगदान आपल्याला सर्वश्रुत आहे. महात्मा गांधींनी सुद्धा जोपर्यंत माझ्या भारतीय माणसांना अंगभर वस्त्र परिधान करता येणार नाही तोपर्यंत मी अंगभर वस्त्र परिधान करणार नाही. आणि म्हणून महात्मा गांधींनी पूर्ण वस्त्र परिधान केलेले आपल्याला बघायला मिळत नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही महात्मा गांधींचं तत्व आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांच्याच पायावर त्यांच्याच मार्गाने पुढे आपले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विविध प्रकारची आंदोलनं केली आणि अण्णा हजारेंनी सुद्धा त्यांच्या गावाला जे योगदान दिलंय किंवा संपूर्ण समाजाला योगदान दिलंय ते अभूतपूर्व आहे. राळेगण सिद्धीसारख्या अहमदनगर जिल्ह्यातील या गावाला पाण्याचे दुर्भिक्ष होतं आणि या ठिकाणी सुद्धा अण्णा हजारेंनी स्वतः श्रमदान करून पाझर तलाव बांधला आणि पाणी अडवा पाणी जिरवा, समतल पातळी चर खोदून त्यांनी पाणी अडवण्याचं काम केलं. आणि थोडक्यात
आदर्श ग्राम कसं असावं याचं उत्तम उदाहरण अण्णा हजारेंनी राळेगण सिद्धी या गावाच्या रूपाने दिले. त्यांचे शिष्य आपल्याला माहिती असेल पोपटराव पवार यांनी सुद्धा हिवरे बाजार हे गाव आदर्श ग्राम म्हणून निर्माण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सुद्धा यांनी हे काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर आरोग्याच्या क्षेत्रामध्ये खालील 2 छायाचित्र आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये बाबा आमटे, भारतरत्न बाबा आमटे आणि भारतरत्न मदर तेरेसा. बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी संपूर्ण आयुष्य आपलं वेचलेलं आपल्याला सर्वांना बघायला मिळतं. बाबा आमटे यांनी चंद्रपूर, भामरागड या ठिकाणी कुष्ठरोग्यांची सेवा केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि विशेष म्हणजे या कुष्ठरोग हा पूर्वी केलेल्या पापांमुळे होतो अशा प्रकारचा समज त्या ठिकाणी होता. म्हणून या संदर्भात लोक कुष्ठरोगाकडे एक भयानक रोग म्हणून बघत होते. परंतु बाबा आमटेंच्या मुलांनी, सोनांनी, नातवांनी म्हणजे त्यांच्या 3 पिढ्यांनी या कुष्ठरोगांसाठी मोठे योगदान दिलेलं आपल्याला सर्वांना माहिती असेल. त्यानंतर मदर तेरेसा या अगदी युवा अवस्थेमध्ये भारतामध्ये आल्या आणि भारतामध्ये त्या आल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की त्यांनी नर्सिंगचा कोर्स केलेला होता आणि भारतामध्ये सेवा करण्यासारखं भरपूर काही आहे. म्हणून भारतरत्न मदर तेरेसा यांनी आयुष्यभर रुग्णांची सेवा केली. त्यांचं एक अतिशय सुंदर वाक्य मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. ते म्हणजे असं की ज्यावेळेस मी एखाद्या रुग्णाच्या जखमात होते त्यावेळेस मला परमेश्वर प्राप्तीचा साक्षात्कार होतो. अशा प्रकारचे विचार त्यांचे होते. म्हणजेच काय की रुग्णाची सेवा ही ईश्वर सेवा त्यांनी मानलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपापल्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक सामाजिक उत्तरदायित्व आपण कसं निभावू शकतो याचं उत्तम उदाहरण भारतरत्न मदर तेरेसा आहे. आणि याच ठिकाणी त्या राहिल्या आणि भारतीय समाजामध्ये त्या रमल्या, इथंच राहिल्या आणि इथंच त्यांचं देहावसन झालं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की त्यांचं योगदान हे सर्व समाज आणि संपूर्ण मानवी समाज जो आहे तो कायमस्वरूपी लक्षात ठेवेल अशा प्रकारचे सामाजिक उत्तरदायित्व आपल्याला या ठिकाणी बघता येईल. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या सुद्धा योगदान सामाजिक उत्तरदायित्वाचं बघायला मिळतात. आपल्याला मूळ मुद्द्याकडे आपण वळतो आहोत. रोल ऑफ अर्बन यूथ इन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सामाजिक उत्तरदायित्वामध्ये शहरी युवकांची भूमिका काय आहे किंवा तरुणांची भूमिका काय आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण जरी शहरी भागामध्ये राहत असो किंवा आपण खेड्यामध्ये राहत असो तरी सुद्धा आपल्या पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण करणं काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण या पर्यावरणाशी मैत्री करणार नाही, आज आपण बघतो की बेसुमार जंगलतोड चालू आहे. खनिज त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीतून बाहेर काढली जात आहे. त्यानंतर दगडी कोळसा जाळून आपण वीज तयार करतोय. मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतंय. हवा प्रदूषण असेल, पाणी प्रदूषण असेल, सगळ्या प्रकारचं प्रदूषण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. ई कचरा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढच्या पिढ्यांना आणि आपल्यालाही मोठा धोका जो आहे तो निर्माण होऊ शकतो. आज वेगवेगळ्या प्रकारचे डिझास्टर किंवा आपत्ती जे आहे ते निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणून पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण करणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या देशाप्रती आदर भावना असली पाहिजे. कारण आपण ज्या देशामध्ये राहतो आपल्या देशासाठी आणि आपण काम का केलं पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला आपल्या देशाचा इतिहास डोकावून बघावा लागेल. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक जण फासावर चढले. हे आपल्याला माहिती असायला हवं. सगळ्यांना माहिती असेल की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, शिरीष कुमार, त्यानंतर असंख्य नावं इथं घेता येणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी आपला जीव मातृभूमीसाठी अर्पण केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. म्हणून देशाप्रती आदरभाव राखणं ही सुद्धा आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आज आपण शहरी भागात राहतोय. विजेची बचत करणं ही काळाची गरज आहे. कारण आज आपण दगडी कोळसा जळून वीज तयार करतोय. आपल्याजवळ सर्वांना माहिती असेल की औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. उदाहरणार्थ विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशी औष्णिक विद्युत केंद्र आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे औष्णिक विद्युत प्रकल्प
एक लहरा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे दगडी कोळसा जाळून आपण वीज तयार करतोय. ही विजेची बचत केल्यामुळे होणारं प्रदूषण थांबणार आहे आणि एक प्रकारे एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपण ही विजेची बचत ही केली पाहिजे. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू आपण तयार करू शकतो. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की असंख्य वस्तू आहे आपण या यूज अँड थ्रो या पद्धतीने वापरतो. अगदी रोजचा अध्यापनासाठी आपण जे पेन वापरतो ते सुद्धा आपण यूज अँड थ्रो अशा प्रकारे वस्तू वापरतो. त्याचा परिणाम असा होतो की मोठ्या प्रमाणात कचरा असतो. आपण भाजी जरी आणायला गेलो तरी आपण कापडी पिशवी घेऊन जात नाही. मोठ्या प्रमाणामध्ये कॅरी बॅग आपण घरी घेऊन येतो आणि त्या परत फेकून देतो. मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य किंवा प्लास्टिकचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे जमिनीचं प्रदूषण झालंय. समुद्र, नद्या, खाड्या यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक अडकते. त्यामुळे महापूर येतोय. काही ठिकाणी त्याचा विपरीत परिणाम व्हायला लागलाय. प्राण्यांच्या आहारामध्ये सुद्धा या प्रकारच्या अनेक गोष्टी जाताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे प्लास्टिक गायी म्हशी ज्या आहेत त्या सुद्धा खाताना आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्याही जीविताला धोका निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपण ज्येष्ठांचा आणि गुरुजनांचा आदरही केला पाहिजे. कारण काय की ज्येष्ठांना आपण मान दिला पाहिजे. जर आपण आपल्या आईवडिलांना किंवा गुरुजनांना जर आपण आदर दिला नाही तर पुढची पिढी सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. कारण आपण असं म्हणतो की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. या श्लोकामध्ये सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की गुरुचा महिमा किंवा ज्येष्ठांचा महिमा हा जपणं जोपासणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचा आदर आणि संरक्षण करणं गरजेचं आहे. आज युवा वर्गामध्ये तरुणांमध्ये सार्वजनिक मालमत्तेबाबत अनास्था आपल्याला बघायला मिळते. बसमधून आम्ही अनेकदा प्रवास केलेला असेल. बसचे जे काही सीट्स आहे त्याचे कुशन जे आहे ते थोडं फाटलेलं असेल तर अजून त्याच्यामध्ये कसं फाडता येईल, त्याच्यावर नावं कशी टाकता येईल किंवा सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गैर मेसेज जे आहे ते लिहिले जातात. एक प्रकारे वेगळ्या प्रकारे आपण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करताना आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजेच काय, सार्वजनिक मालमत्ता ज्या असतील, बस असेल, सार्वजनिक बागा असतील, सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या खेळण्या असतील, सार्वजनिक रस्ते असतील, या ठिकाणी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये घाण करतो किंवा या मालमत्तेचा आदर आपण करत नाही. उलट त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतंय. म्हणजे थोडक्यात ही विकृती जी आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ती आपली समाजाची संपत्ती आहे, देशाची संपत्ती आहे. या भावनेने आपण आपलं वर्तन केलं पाहिजे असंही मला या ठिकाणी वाटतं. त्यानंतर वाहतुकीचे नियम जे आहे ते पाळले पाहिजे. आज वाहतुकीचे नियम न पाळणारे याच्यामध्ये युवकांचा मोठा भरणा आहे. थोडक्यात किती सीट्स टू व्हीलरवर बसले पाहिजे याचाही नियम आहे. ड्रायव्हिंग लायसन असलं पाहिजे. त्यानंतर वाहतुकीचा वेगाची मर्यादा आपण पाळली पाहिजे आणि हे आपण पाळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा अपघातांना निमंत्रण दिलं जातं. सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय की एक प्रकारे आपण समाजाचं देणं लागतो. एक सामाजिक जबाबदारीची जाणीव तुमच्या आणि आमच्या मनामध्ये जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत समाजामध्ये शांतता सुव्यवस्था जी आहे ती निर्माण होणं अशक्य आहे असे मला वाटतं. थोडक्यात आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे आणि ते या सर्व गोष्टी ज्या आहे अंगीकारण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपण थांबूया. धन्यवाद.